महापालिका अंतर्गत केएमटी विभागातील रोजंदारी आणि अनुकंपा कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेऊन त्यांना न्याय द्यावा अशी मागणी परिवहन समितीचे सभापती सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। केएमटी विभागातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्यासंदर्भात ऑफिस प्रस्ताव ई फाईल क्रमांक 835080 द्वारे नगरविकास कार्यालयाकडे गेल्या 2 वर्षांपासून प्रलंबित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। तसेच अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्यासाठीचा प्रस्ताव ई फाईल क्रमांक 1130-568 ने पाठवण्यात आला असून त्यावरही अद्याप निर्णय झालेला नाही। या दोन्ही प्रस्तावांबाबत अंतिम निर्णय होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक जण अल्प मानधनावर सेवा बजावत असल्याने त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे प्रशासनाने संवेदनशीलता दाखवत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी सभापती सत्यजित जाधव यांनी केली। केएमटी ही कोल्हापूर शहराची सार्वजनिक वाहतुकीची प्रमुख सेवा असल्याने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होऊ शकतो अशीही त्यांनी चिंता व्यक्त केली। यावेळी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ, नगरसेवक स्वरूप कदम, प्रसाद जाधव, रोहन अत्तिगरे तसेच युनियन अध्यक्ष सचिन जाधव उपस्थित होते।